जय जय राम कृष्ण हरे हरे 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारोला महाराज की जय। आज श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान डोंबिवली या संस्थेचे माननीय अध्यक्ष हरिभक्तपरायण श्याम सुंदर सोनर साहेब, तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले उपाध्यक्ष हरिभक्तपरायण हनुमंत तावडे साहेब, सचिव हरगोपाल नानासाहेब दोन ताडे, उपसचिव हरगोपाल प्रवीण सावंत आणि उपखजिनदार हरिभक्तपरायण नारायण मोगल आणि समस्त वारकरी सेवा प्रतिष्ठानचे संपूर्ण कार्यकर्ते आज या ठिकाणी आपल्याला हा जो वारकरी सेवा प्रतिष्ठान जो उभारण्यात आलेला आहे याच्यासाठी आत्ताच तावडे मास्तरांनी चर्चा केली म्हटले तुम्हाला संकल्पना तुम्हाला तयार झाली कशी,
तर त्यांनी सांगितलं मी वारी करायचं पूर्वीपासून. पण या वारीमध्ये बरेचसे पब्लिक यायचे, सगळे आमचे हरिभक्त परायण वारकरी सगळे यायचे आणि कोणाला झोपायला जागा नाही, कोणाच्या अंघोळीची सोय नाही. आणि हे सगळं वातावरण बघून माझ्या मनात एक संकल्पना आली आणि ती संकल्पना साक्षात आपल्याला त्या संकल्पना आपल्याला साक्षात आपल्याला आपल्या समोर आता दिसत आहे. याच्या आधी आपले हरिभक्त परायण काय पारते महाराज, त्याच्या आधी काल आपल्याला क्षीरसागर हरिभक्त परायण यांनी आपल्याला प्रवचनाची सेवा दिली. सगळ्यात मला सुरुवात करण्याच्या आधी सांगण्याचा आनंद होत आहे की आपले हरिभक्त परायण अरुण महाराज सालुंके यांचे वडील या आनंद संप्रदायातील होते आणि त्यांनी बरेच शिष्य घडवले. त्यांच्यापैकी एक शिष्य माझ्या बाजूला असलेला आहे, मल्हारी भावाचे. आनंदाची गोष्ट वाटते की श्रीपाद बाबा सारखे शिष्य आणि ते पण नामधारी आणि त्यांचे सुपुत्र म्हणजे सर्व अंगाने सर्व कला आहे त्यांच्याकडे, हार्मोनियम आहे, सगळं आहे. आणि रवींद्र साळुंखे आम्ही यांचे कार्यक्रम सतत ऐकत असतो, यांच्या जोडीलाच असतो आम्ही जवळजवळ. तर असे हे आपल्याला प्रेरणा देणारे प्रेरणास्थान असलेले आपले हरिभक्त परायण हार्मोनियम वादक आणि आपलं नाव कपडा वादक या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला आता सुरुवात करायची आहे. मी शेड्यूलसाठी आपल्याला ओळी घेतलेली आहे. काय सांगतात बघा, ज्ञानोबा सांगतात, आपण ज्ञानोबाच्या भाषेत बोलूया. देवी काही सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी जे बुद्धीच पुऱ्यावण्याशी जे वस्तुगामी तरी संता संते वसता योग ज्ञाने पैसता गुरुकर्म उपासिता वैराग्येषु. काय सांगता तुम्ही आपण आता एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. बघा माऊलीत कुठं अंतर केलं, प्रत्येकाच्या हृदय देशी. आपण देश बरेच बघितले पण हृदय नावाचा जो प्रांत आहे त्या प्रांतालाच माऊलीने हात घातलेला आहे. आपल्या प्रत्येकाचे लक्ष द्यायला पाहिजे. काल महाराजांनी होऊ घेतली, काय काय होईल महाराज, जो होई माझा अनन्य शरण त्याचे निवारणे जन्म मरण याला शरणगता शरण्य मीची येतो. फार उत्तम प्रकारे निरूपण केलं आहे. भागवतामध्ये उद्धवाने प्रश्न केलेला भगवंताला, तेव्हा शरण रिघावे कवण्या काही. काय प्रश्न केलेला आहे, भगवंता शरण मी कुठे येऊ. भगवंताने दोनच शिष्य केले, एक म्हणजे कोण, अर्जुन आणि दुसरा उद्धव. असा भगवंताचा सशिष्य विचारतो. बघा भगवंताचा सशिष्य असताना त्याला प्रश्न, तुम्हाला आम्हाला प्रश्न पडणारच आहे. भगवंताच्या सान्निध्यात असलेले उद्धव त्याला पण प्रश्न पडला. तेव्हा शरण विधाने कवण्या ठाई, देवा शरण विधाने कवण्या ठाई. भगवंत उत्तर देतो, तरी मी असे तुझ्या हृदय. भगवंत कुठे आहे, हा पंढरीचा पांडुरंग आहे ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेला आहे. म्हणून तर तेवढ्या लांबून लोक येतात, भगवंताचं दर्शन घ्यायला येतात. का, तू आपल्या हृदयातच आहे. हृदय असतो नारायण. भगवंत कुठे, हृदयामध्ये. पण ते हृदयातलं भजन जे आपल्याला, ते भजन आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपण काय करतो,
त्या पांडुरंगाच्या चरणाशी एकरूप होतो आणि स्वरूपाची बोलत होतो आपल्याला. स्वरूप साक्षात्कार फार महत्वाचा आहे. देवी करी सर्वांच्या हृदयशी ही आमोका आहे अशी, म्हणजे ती वस्तू एक आहे. आमोका आहे अशी जी बुद्धी पुऱ्या हरण्याशी. आता मला सांगा, 15 लाख तरी वारकरी आपल्या इथे आलेले असतील. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यावेळेस ते वारीला निघाले त्यावेळेला प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल, माऊली माऊली माऊली, ही जी बुद्धी पुऱ्या हरण्याशी अखंड स्मरण होतं त्यांचं. थांबलं कुठे येऊन ते? थांबलं कुठे मला? विठ्ठलाच्या चरणावर येऊन थांबले. म्हणून काय सांगितलंय? काय आहे काय आहे पंढरी आत्मा हा काय आहे पंढरी आत्मा प्रत्येक शरीरामध्ये आहे. आतमध्ये आहे ते जीवेश्वर आहे. जीवनातला ईश्वर आपल्या आतमध्ये राहतो. आपल्याला माहिती का जीवनातला ईश्वर आहे? प्रत्येक माणसाचा जो जीव आहे, प्रत्येक प्राण्याचा जो जीव आहे, त्याच्यामध्ये ईश्वर आहे. दिले की नाही? ममय वाईंचे जीव लोक जीवभूत सनातनम. प्रत्येक जीव हा माझ्या वैशातला आहे. आणि भगवंताने काय केलंय? प्रत्येकाच्या हृदयामधून वास्तव्याला आलेला भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो वास्तव्याला आलेला आहे. आणि म्हणून आपण इथपर्यंत आलोय. आपल्याकडे उद्योगधंदा आपण करतो, नोकरी धंदा करतो, चांगले चांगले गायक असते तिथे आपल्याकडे. हे कशावर जातात ते? हृदयस्तु नारायण. तोपर्यंत नारायण आहे, तोपर्यंत आपल्याला नारायण केलं तर आपण गाऊ गाणारा कोण आहे? तुम्हाला जो उत्तम प्रकारे संगीताचं ज्ञान, गायनाचं ज्ञान, बघा, ओळख घ्या. आपल्या आतमध्ये पांडुरंग कुठे आहे? आपल्या आतमध्ये एरी करी सर्वांचा हृदय देशी. हृदयाचा प्रांत खूप मोठा आहे. आपण त्याला छोटा करून ठेवलाय. तुम्ही आम्ही छोटा करून ठेवलंय. भजन करा हृदयामध्ये, परमात्मा ताबडतोब दर्शन देतो तुम्हाला. म्हणून उत्तर काय दिलं? उत्तर काय दिलं देवाने? मी असे तुझ्या हृदय, त्या हृदय स्थानात आणि लावला ही शरण का ताबडतोब जसा असेल तसा. आणि पुढे सांगतात, बघ बुद्धवा, तुझ्या मनात जर शंका आली तर मग काय खरं नाही. दिलभर तरी अभिमान राखून विषयी मद शरण, तरी अभिमान आडवा येईल मद प्राप्तीशी. म्हणून तुकोबाला सांगतात की नाही, अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेलो. प्रत्येक माणूस अभिमानाने फुगलेला आहे. कलेचा आहे कोणाला, ज्ञानाचा आहे कोणाला, श्रीमंतीचा आहे, सुंदरतेचा अभिमान, अनेक प्रकारचे अभिमान आहे. भगवंताने सांगितलंय, तुकाराम महाराज बोलले की नाही, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. मग अभिमान गळीत व्हायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल महाराज? हृदयामध्ये भजन. भगवंताचं वचन आहे, आम्ही बोलत नाही बरं काय. आम्ही बोलतो का? हे मी बोलतो का? हे तुम्ही ऐकता का? नाही, सगळीकडे विठ्ठल 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 सगळीकडे तोंड भरलेला आहे. आपल्या हृदयाचे टोके घेत ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक वारकरी तू विठ्ठल, जो हृदय काय केले तिथे अमुक आहे ऐसे ते बुद्धी पुऱ्या आवडीची ती वस्तू
ती वस्तू आपली भगवंत आहे आणि त्या भगवंताला आपण विसरलो आहे. तोच आपल्याला इथं आणतो आणि तोच घेऊन जातो. आता एक असा वयस्कर माणूस होता आणि त्याची खूप इच्छा होती की पांडुरंगाच्या दर्शनाला यायचं. वय 60 झालं, दर्शनाला काय आलं नाही. मग त्याने विचार केला, डोंबिवलीवर नगर झालेली आहे नगर ते डोंबिवलीवर एक बस निघतो, त्याला माहित पडला 5 वर्षापूर्वी गोष्ट. आणि त्या बसमध्ये गेला आणि त्याने तिकीट वगैरे काढला. तो म्हणतो मला पांडुरंगाच्या भेटीला जायचं आहे. कुठे जायचं? पांडुरंगाच्या भेटीला. याच क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या पायांचं दर्शन घ्यायचं मला, चरण दर्शन. तिकीट काढलं त्याने आणि 2 दिवसांनी बस घेणार आणि आपल्या ठाकसाला ग्राउंडला थांबणार डोंबिवलीला. सगळे जण आले तिथे. 7 वाजता बस चालू होणार पंढरीला आणि हा 5 वाजता उठला. 6 वाजता आंघोळ केली, कपडे वगैरे घातले मला आणि बूट घालतो एवढंच त्याचा. मग तो पंढरीला आला का? सगळी लोक आली पंढरीला. मग घेऊन येणार कोण आहे? अहो घेऊन येणार आपला अंतरीचा अंतरात्मा आहे आणि त्याचं भजन करा. आम्ही तेच सांगतो, एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आयशी ते बुद्धी पुऱ्याशी ते वस्तुदानी. एक तार संगे एक रूप धारो, एक तार संगे एक रूप धारो. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. एक तार संगे एक रूप धारो, एक तार संगे एक रूप धारो. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. आत्मरूप शांती परमार शोधे. आत्मरूप शांती भक्तिभाव तोरी भक्तिभाव तोरी भक्तीचा अमरा ज्ञानो. भक्तीचा अमरा ज्ञानो. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. आम्ही विठ्ठलाचा भजनात्मा. एक तारी संगे एकच सगळ्यांना तारणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, एकच होता, एकच पांडुरंग सगळ्यांना तारणार, एकच बरं का, दुसरं नाही. सर्वा गती राम. आता एकच सगळ्यांना तारतो ना. एक तारी संगे एक रूप झालं बघा. एक तारी म्हणजे एक सगळ्यांना तारणार आहे. त्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या भजनामध्ये काय केलं आम्ही नावून निघालो. सगळे वारकरी येतात आपल्याकडे. ते प्रत्येक माऊली माऊली विठ्ठल 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 हे कशाच्या जीवर बोलतात. तर तो पांडुरंग परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्याला आलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आलेला आहे. आणि काय दिले? गळा माल शोधे. बघा वारकरीच्या गळ्यामध्ये माल असतो. गळा माल शोधे आत्मरूप शांती. बघा काय दिले? आत्म्याचं दर्शन झालं तर शांती मला. तुमचं आत्म्याचं दर्शन झालं तर शांती आहे का? बरेचसे लोक आत्मदर्शन करून घ्या. सोहमांचा तत्वमसी तेची परब्रह्म तुझी आहेशी. विचार पाहतायशी सहज होते. संत रामदास सांगतात, सोहम आत्मा तो स्वान जातो येतो तो आपला देव आहे. तत्वमसी आणि ते तत्व तू आहे. विचार पाहतायशी स्थिती सहज होते. सहज ध्यानाला बसा. म्हणून जो
या व्यासपीठावर जो बसेल त्या प्रत्येकाला एक माझी हात जोडून नम्र विनंती आहे की सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठा आणि हृदयामध्ये भगवंताचं भजन करा. तशा सद्गुरूला शरण जा. तरी संत संत वसता योग ज्ञाने पैसता. संतांच्या संगतीमध्ये गेला, संतांच्या संगतीत आला आणि मिळाली तुम्हाला तरच हे ज्ञान होईल. संतांच्या संगती गेला तो संत करून ठेला. इतर जणांच्या उपयोगाला कृपाळूपणे ऐसे संतांचे महिमान. संत संगे होते ज्ञान. संतांच्या संगतीमध्ये ज्ञान आहे. संगत कोणाची करा करायची? संतांची. संत सेवा ह्याची उत्तम देवा. संतांची सेवा करा. हा, संतांची सेवा करा. पण संत मिळाले पाहिजे ना. तसे संत मिळाले पाहिजे. तसे संत जर मिळाले नाही तर आपलं आयुष्य फुकट जाईल. आणि बऱ्याचशा लोकांचं आम्ही बघितलं स्वभाव फुकट गेलेला आयुष्य. फुकट गेलेला आहे का? भजन नाही वाटलं. आतमध्ये भजन पाहिजे, हृदयामध्ये भजन पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण आईच्या पिंडामध्ये होतो त्यावेळेला भजन चालू होतं आपला. बाहेर पडलो नाळ कापली भजन तुटला. जोडून देणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत भजन होत नाही माणसाचं. तू कोण आहे का बोलले? तुकाराम महाराज काय म्हणतात की जोडली की नाव आपली तुटली की नाव आपली ज्यावेळेला जोडणारा गुरु मिळतो. संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडलेला. जो पद्मनाभ जोडून देतो तो आपला गुरु. बाकी सद्गुरु. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. जो आपली पद्मनाभ गुजरलेले भाग्य आता अवघी चिंता वाढली. संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडलेला. किती मिनिटात तसा गुरु मिळला तो 10 मिनिटात पद्मनाभ जोडली जातो. 10 मिनिटात पद्मनाभ जोडली जातो. पण तसा गुरु मिळाला पाहिजे ना. जोपर्यंत तसा गुरु मिळत नाही पद्मनाभ जोडणारा आणि अनेक प्रकारचे आपण गुरु केलं तर आपण भक्तीमध्ये जाणार. आणि ज्यावेळेला आपलं आयुष्य संपतेल त्यावेळेला आपल्याला खरा गुरु मिळाला तर मग येथे कोणा किंवा काय दिले त्याचे त्याने आम्ही आपला आम्ही आपणच करणार. पण प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला कसं प्राप्त करायचं. हृदयामध्ये परमात्मा आणि त्याला प्राप्त कसं करून घ्यायचं. आणि तुका म्हणे किल्ली संत हाते. संतांच्या हातात म्हणजे आपल्याकडे नाही ते. म्हणून संतांना शरण जा. संतांची गेल्या शरणा. संतांची शरण गेल्या विना न कळे नाम. बघा काय दिले? नाम कळत नाही म्हणून आम्ही नामाचे धारक नेम अनेक प्रकार. बरोबर ना. नाम धारक आहे तोच प्रकार हे करणार आहे. बाकी लोक नाही माहीत पडत नाही. नामते रूपतेचे वेगळं आहे का? नाम आणि रूप वेगळं एकच सांगतात. पण त्या स्वरूपाची ओळख घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? श्री गुरूंना शरण जावं पाहिजे. जोपर्यंत तसा सद्गुरू आपल्या जीवनात येत नाही इथं तर त्याच्या पुढची ओळी काय सांगताय का? अगा सूर्योदय झाली या सूर्याची पावा धनंजया माते मी या जाणार मीच येतो. भगवान सांगतो अर्जुनाला अगा सूर्योदय झाली या. सूर्य उगवला तर सूर्याच्या प्रकाशात सूर्याला आपल्याला सूर्याला बघता येत. बरोबर आहे ना.
तसं आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत ज्ञान सूर्याचा उगम होत नाही तोपर्यंत आपण आपल्याला जाणू शकत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये एक ज्ञानाचा प्रकाश आहे. स्वयंभू आहोत आपण, प्रत्येकाकडे स्वयंभू प्रकाश आहे आणि तो स्वयंप्रकाश जो आहे म्हणून तुम्ही आगास सूर्योदय झाली आहे. अर्जुना सूर्य झाला तर सूर्याच्या प्रकाशातच सूर्याला बघता येतो. तसं आपल्याकडे आत्मप्रकाश श्री गुरूंच्या कृपेने प्रकाशित झाला तर आत्मप्रकाशानेच आपल्या स्वरूपाचं दर्शन होतं. असं दर्शन होत नाही बरं का. तो प्रकाशित आहे आत्मा. किती प्रकाशित आहे. हजारो सूर्य एकोटावे तेवढा प्रकाश पडतो. बघा ध्यान करून बघा, जे आमचे अनुभव आहेत. म्हणून अनुग्रह फार महत्वाचा आहे. अनुग्रह म्हणजे आपलेच ध्यान, आपलेच ज्ञान. आपणच ब्रह्म असतात. अनुग्रहाचे अनुग्रह कधी घेतला असतो तर बघा, ज्याला लक्षात तर आम्ही काय बोलू शकत नाही. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, म्हणजे आपणच परब्रह्म आहोत. आपलेच ज्ञान. मी तो वासुदेव तत्व बघा आहे ना. मी तेच म्हणतो तुम्हाला, तेच मला सांगायचं तुम्हाला. काय सांगायचं मला की आगास सूर्योदय झाली आहे म्हणजे आपल्याच आत्मप्रकाशामध्ये आपल्याला वाटता येतो. आणि तो आत्मप्रकाश कधी नेला आपल्याला, ज्यावेळेला श्रीगुरु कृपा करतील त्यावेळेला. अनुग्रह म्हणजे आपले ज्ञान, आपले ध्यान, आपणच ब्रह्म. अनुग्रह पाहायचा, जेथे तेथे पहावे, आपलेच रूप अनुभवावे जेथे तेथे. अनुग्रह करी भ्रमाचा निराश. भ्रम निघून जातो आपला. अज्ञानाचा नाश तात्काळ निघून जातो. आपल्याकडे जे विचार आहेत ना विषयांचे ते जसा एखादा मला सांगतो. आपण अनेक जन्मामध्ये काय केलं, अनेक जन्म घेतले आपण. जसं एखादी गुहा आहे, त्या गुहेमध्ये अनेक वर्ष त्या गुहेमध्ये प्रकाश पडलेला नाही. मग आता त्या गुहेमध्ये आपल्याला प्रकाश पडायचा आहे, काय करायला लागेल, लागेल. तसं आपल्या जन्मामध्ये अनेक जन्माचा कचरा, अनेक पापाचं थरच्या थर आपल्या हृदयावर बसलेले. पण ते निघतील कसे, अनुग्रहाच्या क्रियेतून मनात. अनुग्रह घेतल्यानंतर तुमचे अष्टसात्विक भाव होतात. सात्विक भावातून सगळे बरं का. सगळ्यात पहिल्यांदा सात्विक भाव कोणाचे झाले अर्जुनाला सांगताना भगवान परमात्म्याचे झालेले. बघा ज्ञानेश्वरी वाचा. आता आपला एकादशीचा दिवस आहे. विश्वरूप दर्शन मध्ये भगवंतांनी सांगितले बघा ऐका की एकादशी म्हणजे काय. ऐकता ना. जरा सगळ्यांनी शांतता पाळा. जरा कृपा करा आमच्यावर, शांतता पाळा. बघा 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 11वा मन. हे ज्या वेळेला आपल्याच आत्म्याशी एकरूप होईल त्यावेळेला आपली एकादशी होते. मग ही एकादशी करायचं नाही का, सगळ्यांनी करा. पण ही एकादशी रोजची आपली. तुकाराम महाराज बोलले की नाही, तुकाराम महाराज 16 वेळा आले इकडे वारीला आणि 17व्या वेळेला त्यांची 17वी जीवनकला, 17वीचे स्तन्य देशी आणि हाताचा हल्लो गावे समाधी बोले 17व्या एकादशीला आले ना महाराज. का घरामध्ये आमचं साक्षात्कार झाला त्यांना. घरामध्ये 17वीची कला काय. मग तुकाराम महाराज काय बोलले, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तो वार करी पंढरीचा. आता आपण काय करायला पाहिजे, ही वारी करायची बरं काय, सांगायची नाही. पण ही वारी पण पाहिजे आपल्याला. समर्थ रामदासांनी लिहिलंय अंतर्निष्ठ तितके उतरले, अंतर्निष्ठ तितके बुडाले, पाह्याकारी भरमलेले लोकाचारी, अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुखी. माता सुखी व्हायचं दुखी व्हायचं हे आपल्या हातात आहे ना. तुम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे, प्रत्येकाने अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला आपलीच आत्मप्रतीती येते, आपल्याच आत्म्याची प्रतीती आपल्याला येते.
या सर्व संतांनी काय केलेलं आहे? संतांनी हे ज्ञान घेतलं, फक्त त्या वृत्त ऊंच नीच काही मेरे भगवंत, ऊंच नीच काही मेरे भगवंत, तुझके भाव भक्ति एक रोनिया, तुझके भाव भक्ति एक रोनिया, ऊंच नीच काही मेरे भगवंत, ऊंच नीच काही मेरे भगवंत, तुझके भाव या पंढरीमध्ये राहून भक्तीवर विजय मिळवला. भक्तीवर विजय मिळवणं म्हणजे काय? भक्तीवर विजय मिळवणं म्हणजे काय? भक्ती करता करता त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपल्या आतमध्ये होणार, ज्याला भक्तीवर विजय म्हणतात. प्रत्येक संतांनी हेच केलं बरं का. संत राका कुंभार काय केलं त्याने बघा, मडकी घडवता घडवता, मला किती सांगायला गेलं शॉर्टकट मध्ये सांगतो पण वेळ कमी आपल्याकडे. हा, तर राका कुंभारने काय केलं, त्याच्या त्या ह्याच्यामध्ये ती मांजरीची पिल्ली गेली होती आणि त्याने काय केलं, पिटून होते. आवा आवा त्याला काय म्हणतात, आवा. त्या आवामध्ये पण त्याने बंद केला, जर देवा ही पिल्ली वाचली तर मी सगळं सोडून कुठे तुझ्या दर्शनाला. म्हणजे कशावर? भक्तीवर विजय. जो तो भक्ती कुठल्याही जातीचा असो, तुकारामाने काय केलाय, ढोरं ओढायचा. पण त्याला ढोरं ओढायला मदत केली त्याने, बरोबर ना. सोखे मेला सांगे ढोरे ओढी. सदन कसाई काय करता, सदन कसाई मांस विकायचा, मांस विकायचा तो. आणि तराजू मध्ये काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, दगड असतो शालिग्राम. शालिग्राम, शालिग्राम म्हटलं त्याला. आणि शालिग्राम सगळं काम करत होता त्याचं बघा. म्हणजे भगवंत कोणाकडे येतो, कुठल्या रूपाने, शालिग्रामच्या रूपाने आला बघा. आणि फक्त तो काय कोणी बोलला ना, 5 किलो द्या, एकच शालिग्राम काम करता, अर्धा किलो द्या. मी आता बोलत नाही तोंडाने, आम्ही करू 2 किलो द्या, बरोबर केलं बोलतो काय, एकच शालिग्राम. मग सेवा कोणी केली, ती भगवंताने सेवा केली. म्हणून तो उचलीच काही भगवंत कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे,
कुठल्या विचाराचा हे बघत नाही भगवंत. आणि असा हा परमात्मा पांडुरंग या विटेवर कसा आहे उभा आहे, तो विटेवरती उभा आहे. आणि म्हणून एवढा जनसमूह वारकरी समुदाय तो त्याच्या भेटीला. त्याचं कारण काय, तर संतांनी आपल्या भक्तीवर विजय मिळवला आहे. आणि ती भक्ती कुठे काय कुठे व्हायला पाहिजे, तर हृदयामध्ये व्हायला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या. आणि हृदयामध्ये आता आहे का, आणि तो सांगतो हृदयामध्ये 21,600 वेळा आपला जपा नाभीच्या ठिकाणी होतो. 21,600 जपा नेमून गेले जपा विचार पाहता सोपा परमात्मा सोपा आहे हो. 21,600 जपा म्हणजे 24 तासामध्ये आपला न करत जपा होतो. जपा जपा आपाप होतो, सांगायची गरज लागत नाही. इंद्रापासून इंद्रापर्यंत एकच आहे. 21,600 जपा नेमणी गेली जपा विचार पाहता सोपा एकदम सोपं परमार्थ आहे. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण मुख्य भक्तीचे लक्षण जाणायचे. देव म्हणजे कोण आहे, आपला प्राण आहे. तो जातो येतो जातो येतो. तो बंद पडला तर आला का तो माणूस पंढरीला. आता मी तुम्हाला कथा सांगितली, आला का पंढरीला. मग देव कुठे, तो आपला श्वास जातो येतो तो आपला देव आहे. नामदेव राया बघा कितीतरी संत गेले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. आपण हे संतांचं नाव देतो. त्यांनी काय केलं, जे करायचं तेच केलं त्यांनी. ते नामस्मरण निरंतर तेच जाणारे पुण्य शरीर. नामस्मरणे निरंतर तेच जाणारे पुण्य शरीर. नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासती. नाना दुःखाचे मोठे मोठे डोंगर असतील तर नामस्मरण जातो जातात. उपराचे नाम म्हणता वाचे सर्वच फुटले पापाचे धरून लागले पुण्याचे ब्रह्मांड होते. वाट्यापुढे अनेक प्रकारची पाप केले. 7 रांजण मध्ये पाप केली झाली. पण एका क्षणात त्याचा काय झाला, पापाचा परिणाम झाला. विठोबाचं नाम घेतल्या घेतलं काय होईल, पापाचे डोंगरच्या डोंगर जळून जातात माणसं. पण ते नाम जमलं पाहिजे हो. आणि ते नामच आपल्याकडे येत नाही. नामच सगळं काम करतो. आपण काम करत आपला हा भ्रम झालेला आहे की मी करतो, मी आणि माझे ओझे. हे प्रत्येकाने काय केलेलं आहे, मी आणि माझं ओझं घेऊन बसलेलं आहे. पण तो पांडुरंग परमात्मा आपल्याकडे सहन करत असतो. आणि तो आहे म्हणून आपण आपली गाडी बघा. आता इथे काय लिहिलंय की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. ही गोष्ट लक्षात घ्या. रामाने आचार चांगला केला. रामाने काय केलंय, आचार चांगला केला. एक पत्नी एक पत्नी एक वाणी.
कृष्णाचा उच्चार, कृष्णाचा काय विचार. भगवान परमात्म्याने अखंड गीता कुरुक्षेत्रात सांगितली. पण मला सांगा, ज्ञानेश्वरीमध्ये दिले, भगवद्गीतेमध्ये दिले, त्याने कुणाबरोबर युद्ध केलं? खरं युद्ध कोणाबरोबर केलं? अर्जुन म्हणजे कोण? हा अर्जुन म्हणजे आपणच आहोत. तुम्ही आणि अर्जुनच आहोत. तुमचं आमचं युद्ध चालू आहे. हे हा कुरुक्षेत्र, या कुरुक्षेत्रावर कुरुघोडी करणारे जे विषय, काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ, संशय, चिंता, हे आपल्यावर राज्य करतात. आणि म्हणून आपल्याला काय करायला? आपल्याला हा युद्ध जिंकता येत नाही. आणि युद्ध जिंकण्यासाठी आपल्याकडे शस्त्र पाहिजे. आणि ते शस्त्र कोणाकडे आहे? तर तुकामाने किल्ले संता हाती दिली. संतांच्या हातामध्ये किल्ले. म्हणून काही नका करू, संत संग करा. ते ज्ञान पैगा धरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेची. एकच पांडुरंग आहे, एकच गाव आहे. काय? विठोबाचे नाम, अनेकांचे नाम. एक गाव आम्ही, विठोबाचे नाम, अनेकांचे नाम आहे. म्हणून या वाटा सूक्ष्म दुष्कर. वाटा कुठे? वाटा आतमध्ये आहेत. मला पांडुरंग आतमध्ये, म्हणजे वाटा आतमध्ये असतात. आपण या बाहेरच्या वाटा बघायचं बरं का? नाही तर तुम्ही सांगाल हे टाकायचं. हे परोक्ष ज्ञान आहे. पण अपरोक्ष पण जमलं पाहिजे आपल्याला. आपले सगळे कलर आपल्याला जमलं पाहिजे. परोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे आणि दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. ज्ञानामध्ये 3 प्रकार महाराज. जे आता तुम्ही सगळे वार्ता केलेत ना, हे सगळे परोक्ष ज्ञान. यायचं नाही का? या पांडुरंगाला विधी द्या, त्यांना डोकं ठेवा. परोक्ष ज्ञान. अपरोक्ष म्हणजे काय? की ते परब्रह्म मी आहे. आणि दृढ अपरोक्ष म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, आपणच आहोत. दृढ अपरोक्ष ज्ञान. हे 3 ज्ञानाचे प्रकार आहेत. पण या पायऱ्या चढत चढत जावं लागेल. पहिली पायरी काय? श्रवण कीर्तन. श्रवण कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्यम आत्मनिवेदन. आत्मनिवेदन करत जावं लागेल आपल्याला. जोपर्यंत आत्मनिवेदन भक्ती आपल्याला प्राप्त करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला इथे सुटका नाही. परत परत आपल्याला काय करावं लागेल? जन्माला यावं लागेल. आणि त्या जन्माचं आपल्याला खंडन करायचं असेल तर संतांनी आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपल्याला नेलेलं आहे. म्हणून काय करायला सांगितलंय? सुखाला भीतरी
लिहिलंय, सुखा लागे तरीशी तळमळ. आपली तळमळ आहे सुखासाठी, पण सुख भेटतो का हो? सुखाचं दुकान आहे का कुठे आहे? असं तर दादा पहिल्यांदा मी जाईल. सुखा लागे तरीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाईल. एक वेळ आपण कुठे जातो? या पंढरीला. या पंढरीला सगळ्यांनी या, पण ह्या पंढरीला गेल्यानंतर तुकोवाऱ्या नाही का 16 वाऱ्या केल्या, पण शेवटीला काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल सांगतात. पण सुखा लागे तरीशी तळमळ, सुख कोणाला मिळत नाही, तरी तो पंढरी म्हणजे काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ. आणि ही अनुभूती येणं म्हणजे भक्तीवर विजय मिळवणं. भक्तीवर विजय कधी मिळतात आपल्याला. ही पंढरी जी आतमध्ये बसलेला पांडुरंग आहे ना, त्या पांडुरंगाशी एकरूप होणार. आणि काय हीच पंढरी आत्मा हाच विठ्ठल आहे. आणि नांदतो केवळ कुठे नांदतो तो? आपल्या आतमध्ये असलेल्या या देहामध्ये असलेल्या, ही देह काय आहे? पंढरी आहे. आणि तिच्यामध्ये तो पांडुरंग नांदतो. मग त्या पांडुरंगाचं भजन आपण कसं करायचं, ही प्रक्रिया, ही युक्ती मिळवण्यासाठी आपण श्री गुरूंना शरण जात असतो. आता ओळी काय घेतली तुम्ही बघा. एरवी तरी सर्वांचा हृदय देशी मी आमुक आहे ऐशी, ते बुद्धी सूर्यानेशी ते वस्तुला तरी संता संते वसता, योग ज्ञाने पैसता, गुरु शरण उपासिता वैराग्येशी. म्हणजे काय सांगतात ज्ञानवरा, की तुमच्या हृदयरूपी प्रदेशामध्ये असलेली जी वस्तू म्हणजे काय? वस्तू म्हणजे आत्मा, अंतरीचा अंतरात्मा. त्याला ज्ञानवरा तरी परमात्मा एक वस्तू असेल, ते दया विषय, ते तरी परमात्मा एक वस्तू असेल, ते दया विषय ज्ञान असतं. त्या एकेवाच ज्ञाने सर्वाधी ज्ञाने, त्या ज्ञानाचा मला निश्चय केला. म्हणजे एका वस्तूला जाणं हेच ज्ञान आहे. याच्या व्यतिरिक्त जे काय असेल ते अज्ञानाचं ज्ञानोबा सांगतात. आणि वेळ मला कमी पडलेले आता, आणि वरतून मला इशारा मिळालेला आहे की मला पुढचे कार्यक्रम आपल्याला चालू करायचे आहे. तुम्ही आता माझ्या बरोबर करा विराम देत आहे. तुम्ही आत्ताच या ठिकाणी हरिभक्तपरायण म्हात्रे महाराज यांच्या सुस्वाव्य अशा वाणीतून साध्या आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीचं प्रवचन या ठिकाणी आपण अनुभवलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि आभार मानून खूप खूप धन्यवाद. पांडुरंग आपल्याकडून उर्वरित आयुष्यात याहीपेक्षा अधिक समृद्धमय भक्ती आपल्याकडून करून घेऊ अशी ताकद करणे आम्ही विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो.